एकेकाळी बेकायदा गर्भलिंग निदान व स्त्रीभ्रूण हत्येच्या प्रकारांमुळे चर्चेत आलेल्या जिल्ह्यात मुलींचा जन्मदर वाढला असतानाच पुन्हा एकदा बेकायदा गर्भलिंग निदान व गर्भपात केला जात असल्याचा प्रकार उघडकीस आलाय। चॅनलवरती नवीन असाल तर मराठी न्यूजला जरूर सबस्क्राईब करा। मनीषा सानप गेवराईतीलच एका घरात डॉक्टर सतीश गवारे याला बोलावून महिलांचे बेकायदा गर्भलिंग निदान करत होती। बीड तालुक्यातील सीताबाई उर्फ शीतल गाडे या महिलेच्या बेकायदा गर्भलिंग निदानानंतर गर्भपात केला होता। त्यानंतर या महिलेच्या मृत्यूनंतर हा प्रकार उघड झाला होता। आता पुन्हा मनीषा सानपने गेवराईतील संजय नगर भागातील चंद्रकांत चंदनशिव यांच्या घरात हा प्रकार सुरू केला होता। याबाबत आरोग्य विभागाला तक्रार प्राप्त झाल्यानंतर आरोग्य विभाग व पोलीस प्रशासनाने डमी महिलेला पाठवून तिचे गर्भलिंग निदान व गर्भपात करायचं असल्याचं सांगून या बेकायदा गर्भलिंग निदान व गर्भपात केंद्राचा छडा लावला। दरम्यान डमी रुग्ण असलेली महिला पोलीस व एक पोलीस कर्मचारी या बेकायदा केंद्रावर पोहोचल्यानंतर अगोदरच मनीषा सानप व डॉक्टर सतीश गवारे एका महिलेची सोनोग्राफी करत होते। त्याला डमी आलेल्याचा संशय आल्याने डॉक्टर गवारेने पळ काढला। त्याला अडवण्याचा प्रयत्न केल्याने त्याने पोलिसांशी केलेल्या झटापटीत पीटी चव्हाण व प्रतिभा चाटे जखमी झाले। दरम्यान या ठिकाणी मोबाईल सोनोग्राफी मशीनसह गोळ्या तसेच सिम्स स्पेक्युलम युटेराइन क्युरेटर स्पॉच होर्डिंग्स फोरसेप ही उपकरणे या ठिकाणी आढळली आहेत। मनीषा सानप ही अंगणवाडी सेविका म्हणून कार्यरत असतानाच ती जालन्यातील डॉक्टर सतीश गवारेला बोलावून गेवराईतील आपल्या घरी महिलांचे बेकायदा गर्भलिंग निदान व गर्भपात करत असे। 1.5 वर्षापूर्वी तिच्यावर गुन्हा नोंद झाल्यानंतर महिला व बाल कल्याण विभागाने तिच्यावर बडतर्फीची कारवाई केली। वर्षभर जेल भोगून परतल्यानंतर ही पुन्हा तिने हाच धंदा सुरू केला।